आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या कुटुंबियांसह नववर्षाचं स्वागत केलंय। आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी रांगोळी रेखाटून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी भावना व्यक्त केली। नवीन वर्ष नवीन संकल्प घेऊन जगभरात नव्या वर्षाचं स्वागत धडाक्यात होत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे पवार गटाचे अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे। मिटकरी यांनी आपल्या परिवारासह नववर्षाचं स्वागत केलं। मिटकरी यांनी नवीन वर्षानिमित्त रांगोळीतून नवीन वर्षाचा दृढ संकल्प साकारलाय। अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी रांगोळी कलाकाराच्या माध्यमातून रांगोळी रेखाटून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही भावना व्यक्त करत नववर्षात पक्षाला जोरदार काम करावं लागणार असल्याचं म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। हेमंत उपरीकर यांच्या कलेतून साकारलेली ही अजितदादांची रांगोळी निश्चितच प्रत्येक महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातील भावना आहेत। अजितदादांनी अर्थमंत्री झाल्यापासून आतापर्यंत जे विधायक निर्णय घेतले हा भावी वाटचालीच्या शुभेच्छेचा एक चांगला संकेत आहे। आज संपूर्ण जग आणि देश नवीन वर्षाचं स्वागत करते आहे। माझा परिवार सुद्धा यावेळी या नवीन वर्षाचं स्वागत करताना ईश्वराचरणी हेच प्रार्थना करतो की जे उपरीकरांनी या रांगोळीमध्ये साकारलंय, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तर येणाऱ्या 2024 मध्ये हा संकल्प आम्हा सर्वांचा पूर्ण हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करो आणि पांडुरंगाची आषाढीची महत्त्वाची मानाची पूजा मुख्यमंत्र्यांची ते आदरणीय अजितदादांच्या हस्ते हो, हीच आमची प्रार्थना ईश्वराकडे आहे। आणि त्याकरता अर्थातच खूप मेहनत घ्यावी लागेल। उद्यापासून प्रत्येक दिवस हा प्रचंड संघर्षाचा आणि मेहनतीचा असेल आणि ती घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तयार आहे। त्यामुळे ह्या शुभेच्छा व्यक्त करायला आमच्या परिवारातर्फे अजितदादांना भावी 2024 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा।